दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, काल राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये त्यांचं जे काही मासिक अनुदान होतं हे टाकण्यात आलेलं आहे. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले आहेत, परंतु महाराष्ट्रातील अनेक असेही लाभार्थी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये मार्च महिना असेल, एप्रिल महिना असेल आणि हा चालू जो मे महिना आहे या महिन्यांचे पैसे जमा झाले नाहीत. काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मार्च असेल, एप्रिल असेल यांचे जमा झालेत, पण काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत. म्हणजे एकंदरीत 3 महिन्यांच्या दरम्यान कोणत्या तरी एका महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये न जमा झालेल्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की तहसीलदार ही डिस्ट्रीब्युशनसाठी म्हणजे या योजनेसाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. आणि या तहसीलदार डेस्क 1 मध्ये म्हणजे तहसीलदारांसाठी डेस्क 1 हा एक ऑप्शन दिलेला आहे. त्यामध्ये ज्यांना पैसे आलेले नाहीत अशा लाभार्थ्यांचा त्या ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम किंवा टेक्निकल इश्यू आहे, फेल्युअर आहे, तर अशा ठिकाणी तुम्हाला 9 प्रकारचे प्रॉब्लेम्स आम्हाला फेस करायला मिळत आहेत. म्हणजे तुम्हाला सुद्धा तर या 9 जे काही त्या ठिकाणी रिझन आलेले आहेत, 9 रिझनपैकी एका रिझनमुळे तुम्हाला हे पैसे आलेले नाहीत. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील अनेक तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून हे जे काही 9 रिझन समोर आलेले आहेत त्या 9 रिझनवरती आपल्याला काम करायचं आहे. तुम्हाला सुद्धा त्याच 9 रिझनपैकी एका रिझनमुळे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. या व्हिडिओच्या माध्यमातून ते 9 रिझन कोणते, 9 कारणं कोणती, 9 अडचणी कोणत्या आणि त्यावरती लाभार्थ्यांनी काय करायचं आहे याविषयी डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. परंतु मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, फेल्युअर रिझन म्हणजे तुम्हाला जे काही रिझन समोर येते तुमचं पैसे न येण्याचं कारण हे या ठिकाणी मी दिलेले आहेत. असे 9 कारणं आहेत. किती? 9 कारणं आहेत आणि त्यावरती तुम्हाला काय कारवाई करायची या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी समोर तुम्हाला दिसत असेल. यामधील पहिलं अकाउंट क्लोज ऑर ट्रान्सफर्ड अशा पद्धतीचा एक ऑप्शन आहे. या ठिकाणी काय करायचं बघा, ज्या लोकांना असा एरर येतोय हे एरर सर्व तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये गेल्यानंतरच समजणार आहे. परंतु तुम्हाला माहिती पाहिजे की जर असं रिझन असेल तर काय कारवाई करायची. कदाचित त्या ठिकाणी जे तहसीलदार कार्यालयाचे कर्मचारी असतील त्यांना त्याबद्दल माहिती असेल नसेल तो भाग वेगळा, पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे का अशा पद्धतीचं रिझन आलं तर त्यावरती काय कारवाई. तर अशा पद्धतीचा हा जर रिझन असेल अकाउंट क्लोजचं तर पोस्टल बँकेत नवीन अकाउंट खोलायचं आहे अथवा चालू खाते NPCI आधार लिंकिंग करण्यास कळवणे. म्हणजे तुमचं चालू खातं नवीन उघडून घ्यायचं किंवा असेल तर ते NPCIला लिंक करून घ्यायचं. त्यानंतर पुढचं बघा, या ठिकाणी KYC डॉक्युमेंट्स पेंडिंग असा जर एरर असेल अशा वेळेस बँकेत आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन जायचं आहे. चालू खात्यासोबत NPCI आधार लिंकिंग करण्यास त्या ठिकाणी सांगवणे किंवा कळणे करावे. लक्षात ठेवा, म्हणजे जर समजा KYC डॉक्युमेंट्स पेंडिंग असा जर एरर त्या ठिकाणी येत असेल तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी जे नवीन अकाउंट तुमचं असेल त्या अकाउंटला NPCI म्हणजे आधार लिंक करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचं बघा, डॉक्युमेंट्स पेंडिंग फॉर अकाउंट होल्डर टर्निंग मेजर असा जर एरर जर असेल तर त्या ठिकाणी बँकेत जायचं आहे. त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल हे द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा NPCIला आधार कार्ड तुमचं जे असेल ते लिंक करून घ्यायचं आहे. हे जे एरर आहेत हे एरर समजून घ्या, अतिशय महत्त्वाचे एरर आहेत. यांमुळे तुमचे पैसे थांबलेले आहेत, बाकी कोणतंही वेगळं कारण नाही आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी 53A म्हणून अकाउंट इनॲक्टिव्ह म्हणजेच काय, नो ट्रान्झॅक्शन फॉर लास्ट 3 मंथ्स म्हणजे 3 महिने झाले तुमच्या त्या बँक खात्यावरती कोणत्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन झालेलं नाही म्हणून तुम्हाला हे पैसे आलेले नाही. तर त्यावरती काय करायचं आहे, पुन्हा तुम्हाला बँकेत जायचं आहे. त्या ठिकाणी आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल आणि जे काही तुमचं खातं बंद झालं आहे हे चालू करून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या त्या आधार कार्डला NPCI लिंक करून घ्या, NPCIला तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीची कारवाई तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर बघा, 64 नंबरचा एरर असा आहे, आधार नंबर नॉट मॅपिंग किंवा मॅप टू अकाउंट नंबर अशा पद्धतीचा जर एरर असेल तर पोस्टल बँकेमध्ये तुम्ही नवीन अकाउंट खोलून घ्यायचं किंवा जे चालू खातं आहे त्याला तुम्हाला जे काय आधार कार्ड असे तुमचं त्या आधार कार्ड NPCIला लिंक करून घ्यायचं म्हणजे DBTला लिंक करून घ्यायचं. त्यानंतर पुढचं बघा, या ठिकाणी 68 नंबरचा या ठिकाणी एरर असा आहे की अकाउंट ब्लॉक फॉर फ्रीज झालं आहे म्हणजे तुमचं अकाउंट बंद केलं आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, पोस्टल बँकेमध्ये जायचं आहे, अकाउंट खोलायचं आहे. जर अकाउंट तुमचं असेल तर त्या ठिकाणी तुमचं आधार कार्डला NPCI लिंक करून घ्यायचं किंवा NPCI आधारची लिंक DBT क्लिअर करून घ्यायची. त्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी पार्टिसिपंट नॉट मॅप टू द प्रोडक्ट असा जर एरर असेल तर तुम्हाला
पुन्हा नवीन अकाउंट खोलून घ्यायचं आहे पोस्टामध्ये किंवा जे काही तुमचं अकाउंट असेल त्याला NPC आधार लिंकिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे बघा या ठिकाणी इनॲक्टिव्ह आधार कार्ड अशा पद्धतीचा एरर असेल. 95 नंबरचा जो एरर आहे तो, तर त्या ठिकाणी आधार कार्ड सेंटरमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघा आधार मॅपिंग डज नॉट एक्झिट, आधार मॅप नॉट मॅप टू इन अशा पद्धतीचा ऑप्शन असेल तर तुम्हाला नवीन अकाउंट खोलून आधारला कार्ड लिंक करायचं आहे. तर अशा पद्धतीचं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 9 प्रकारचे जे काही एरर आहेत हे 9 प्रकारची एरर तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे. आणि तरीसुद्धा जर समजा तुमचं वेगळा काही एरर जर त्या ठिकाणी दिसत असेल तर नक्की आम्हाला कळवा. एक त्याच्यामध्ये तुमचं डेट ऑफ बर्थचा प्रॉब्लेम असू शकतो, UDID कार्ड, आधार कार्ड यामध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो. तर हे सगळं आपण ऑलरेडी क्लिअर केलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे 9 एरर तुम्हाला या ठिकाणी समोर ठेवलेले आहे. तुमचं जन्मतारीख, आधार कार्डवरची जन्मतारीख, तुमचं UDID कार्डवरची जन्मतारीख, त्यावरचं नाव, या इकडचं नाव, त्यांचं मेल फिमेल, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर पाहिजेत, लक्षात ठेवा. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला पैसे आलेले नाही, त्यावरती काय करायचं याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी मी सांगितले. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.